नमस्कार, मी प्रमोद जाधव, छत्रपती संभाजीनगरमधनं. 2024 रोजी मी दाखल केलेल्या अर्जात गुन्हा दाखल झाला होता 30-30 घोटाळ्याबद्दल. कुणाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला? याच्यामध्ये मुख्य आरोपी संतोष राठोड आणि त्याच्या जे एजंट होते त्यांच्या विरुद्ध माननीय CP साहेबांच्या आदेशाने गुन्हे दाखल झालेले होते. संतोष राठोड यांनी आमच्या गरीब काबाड कष्ट करणाऱ्या बंजारा समाजाला ज्यांना त्यांनी टार्गेट बनवलं 30-30 योजनेखाली, आणि त्यांना माहिती होतं की बंजारा समाज हा खूप कमी शिकलेला आहे, यांची जमीन जाती आहे हे त्यांना माहिती होते की फर्स्ट फेज, सेकंड फेज आणि थर्ड फेज असे DMIC पैसे येणार होते. हे सगळे त्यांना कसे त्यांनी लोभित केले, कशा टक्केवारी दिल्या हे त्याला चांगलं माहिती होतं. त्यांनी हा पूर्वनियोजित प्री प्लॅन केलेला एक गेम आहे, ज्याच्यात आतापर्यंत जी आम्ही चार्जशीट मध्ये बघितलंय. पहिला अगोदर हे सांगा, 30-30 योजना हे काय? यांना आमिष कशाचं दाखवलं? आम्हाला आम्ही जेवढे लोक फसलोय आम्हाला 10%, 15% आणि 30% असं महिन्याला त्यांनी रिटर्न द्यायचं कबुली दिली होती. किती पैसे भरून कशावर? नाही, जसं अमाऊंट असायची तसं तो त्याला माहिती व्हायचं की काकांची 10 एकर चालली, त्यांना हे सगळं पूर्ण नियोजित होतं. कोणाची 20 एकर चालली, त्यांना माहिती होतं की कोणाकडे कधी पैसे येणार आहेत. बिडकीनमध्ये त्यांनी सगळ्यात जास्त बिडकीनच्या लोकांना ज्यावेळेस शासनाने यांच्या नावाचा पैसा पाठवला तर त्याच्याकडे कसं काय वळला तो? त्याच्यात त्यांनी काय केलं, एक 20-25 त्याच्या हाताखालचे एजंट बनवले. जो माणूस टू व्हीलरवर फिरायचा, एजंट कोण? एजंटने यांना काय सांगितलं? एजंटनी यांना घरी जाऊन, एजंट म्हणजे आमच्याच नातेवाईक नातेगोत्यातले जे लोक होते त्यांनी यांना आम्ही दिलं की बाबा तुम्हाला बँकेत किती भेटणार आहे. संतोष भाऊंचे मोठे कामं चालू आहेत, फॉरेन मध्ये कामं चालू आहेत, टोल नाके घेतोय, आम्ही सगळ्यांचे पैसे मोठ्या एक खट्टी जमा करून मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतो आणि रिटर्न आम्हाला तसे भेटतात. आम्ही त्याच्यावर विश्वास केला आमच्या बंजारा समाजाचा असल्यामुळे, कारण की आम्हाला माहित नव्हतं की तो आमच्यासोबत एवडा मोठा फ्रॉड करेल म्हणून. मग त्याची योजना 30-30 योजना होती का? 30 योजना होती. त्यांच्या सगळ्या गाड्या जवळपास 40 ते 45 फॉर्च्युनर होत्या त्यांच्याकडे, BMW, ऑडी सारख्या गाड्या होत्या. नाही, मग यांच्या पैशाचं काय केलं? त्यांच्या पैशाचं नंतर आम्हाला कळालं की हे पैसे इथल्या इथंच त्यांनी एकाला द्यायचं, सर्क्युलेट केलेले पैसे. मुख्य आरोपी अजून याच्यात. तुमचं काय म्हणणं आहे मग? साहेब, आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनं खूप चांगलं कार्य पैसा करतात. किती गुंतलेला आहे त्याच्यामध्ये? आम्ही आतापर्यंत जवळपास 70 लोक फिर्यादी आहोत. मी मूळ फिर्यादी, माझ्यानंतर जे फिर्यादी आहेत ते असे 70 लोकच आम्ही, ज्यांनी RTS द्वारे पैसे दिलेले. हा जवळपास आकडा माझ्या मते कॅश मध्ये जर मोजला गेला तर जवळपास 2000 कोटी तो संतोषने इथून घेऊन गेलेला आहे. फक्त ITS त्याच्या अकाउंटला आलेले 370 कोटी रुपये आहेत. ICICI बँकेला दाखल केली तुम्ही? 2000 मी उस्मानपुऱ्याला हा दाखल केला होता. त्यामध्ये बरेच अटका सुद्धा केल्या. फक्त मुख्य आरोपी आणि अजून ज्यांनी 30 कोटी घेतले, 40 कोटी घेतले, असे बरेच आरोपी अजून भेटत नाही पोलिसांना. तर आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आम्हाला कधी दिसतात पण ते आम्हाला जीवे मारतील याची आम्हाला भीती आहे, म्हणून आम्ही त्यांना डायरेक्ट पकडू शकत नाही सर. आणि प्रशासनाला एवढंच सांगेल की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत आमचे हे म्हणणे गेले पाहिजे. हा बंजारा समाज खूप कष्टातून आलेला, हा ऊसतोडीवाला आणि छोटे मोठे उद्योगधंदे करणारा समाज आहे साहेब. पूर्ण नाव सांगा. माझं प्रमोद पंडित जाधव. वाजायला लागलं. ग्रामीण भागामध्ये नगर परिषदेसाठी फॉर्म भरणं चालू आहे. नगरपालिका पण आपल्या इकडे लागते. तुमचं काय काय बोलणार याच्यावर? सर्वप्रथम तर मी भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं अतिसुंदर काम चांगल्या प्रमाणे चालू आहे. जनता खुश आहे आणि असंच पुढं पण भविष्यामध्ये हा काम चालू राहील. आणि मी आत्तापासून माननीय मुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा देतो की अजून याच्यावर मोठ्या पदावर त्यांनी जावे. तुमची काय युतीचं जरा घोंगडं भिजत पडलंय, कारण अजितदादा पवारनं मागच्या एक स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही एकला चलो रेची भूमिका अशी निभवणार, तर ते तुम्हाला उद्देशून बोलले का काय?
नाही साहेब, राहिला विषय युतीचा की प्रत्येक कार्यकर्ताच तो लहान लेवलचा जो असतो तो झटत असतो आणि ह्या गोष्टीवरती मी इतका मोठा माणूस नाही बोलण्यासाठी. आमची जे हायकमांड ठरवेल त्याप्रमाणे होईल. मग स्थानिक लेवलवर तुमची युती कशी राहील ना? मी आता त्याच्यावरती काही कमेंट्स करू इच्छित नाही, कारण त्याच्यामध्ये जे जे काय ठरवलं आमचे ते हायकमांड ठरवेल. बरं, कविताताई जाधव मागच्या वेळेस नगरसेविका होत्या, आता त्यांची इच्छा आहे का परत ते प्रभाग वाईज झाल्याच्या नंतर? ऐन टायमावरती काय माझ्या पाठीमागची माझी जनता जनार्दन माईबाप ते ठरवेल व तसेच आपल्यासारखे पत्रकार बंधूंचं जर माझ्यावर प्रेम असेल तर त्या ऐन वेळेवर आपण ठरवूया. कारण तो महिला वाढ नसता झाला तर नगरसेवक तुम्हीच असते असं लोकांची चर्चा आहे. याच्याबद्दल न बोललेलं आता बरं राहील, कारण आपण या योग्य वेळी आपण ती गोष्ट ठरवूया. कोणत्या मुद्द्यावरती लढणार सर आता आपण? जनतेचा विकास, जनतेच्या दुःखसुखामध्ये आपण राहावे, हे जनतेच्या मनातून माणूस जात नाही ना. हे मोठ्या लेवलचे इलेक्शन नाही की चला हे झालं ते झालं, पण इथं लोकल लेवलचं इलेक्शन असतो. त्याच्यामध्ये जनतेसाठी तुम्ही काय करता, दुःखासुखामध्ये ड्रेनेज लाईन आहे, पाणी आहे, नळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत. विकास पण हा मुद्दा आहे. जसं तुमच्या क्षेत्रातले विकास कामे सांगा ना, जे तुम्ही केलेले आहेत, तुम्हाला अभिमान वाटावा असा. 2010 ते 2015 पर्यंत माननीय कविताताई संजय जाधव या नगरसेविका होत्या. त्यावेळेस मी कमीत कमी एक 40 ते 45 कोटी रुपयाचे मी रस्ते केलेत. ड्रेनेज लाईन आहे तर ते 10 ते 15 कोटीच्या ड्रेनेज लाईन केल्यात. देखभाल दुरुस्तीमध्ये काही आहे ते 15 कोटी रुपये त्याच्यामध्ये आणले. आणि लाईट सेक्शन मला वाटतं की 5 वर्ष हा मी एक अंदाजे एकीकडं महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरचा भाग होता आणि एकीकडं त्यावेळेस आम्हाला माननीय महापौर अनिताताई घोडेले व नंदू घोडेले साहेब यांनी सुद्धा मला बऱ्यापैकी एक पक्ष म्हणून नाही पण एक मित्र म्हणून त्यांनी मदत केली व जास्तीत जास्त निधी आणला मी. त्यावेळेस माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे पालकमंत्री असताना त्यांनी जी धुरा दिली होती आणि ती जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीमुळे मी जास्तीत जास्त निधी आणू शकतो. बरं, पुढचं तुमचं काही योजना आहेत का, जे आता तुम्ही इलेक्शनच्या योजना काय राहतील पुढच्या? म्हणजे लक्षात नाही आलं. म्हणजे एक मिनिट ऑफलाईन तुम्ही कोणत्या योजना राबवणार याच्यानंतर अजून काय त्याच्यापैकी संतोष उर्फ सचिन नामदेव राठोड हा टीम लीडर आहे 30-30चा. नंतर अमोल कृष्ण चव्हाण हा सुद्धा फरार आहे. बबलू उर्फ पंकज शेषराव चव्हाण बोपूर जळगाव याला जामीन भेटलेली आहे. नाही भेटलेली, फरार आहे. एक मिनिट. नाही, हा फरार आहे. पंकज शेषराव चव्हाण बोपूर जळगाव फरार आहे. अशोक दीपचंद चव्हाण बोपूर जळगाव फरार आहे. नितीन कल्याण राठोड फरार आहे. पंकज नामदेव राठोड संतोषचा लहान बंधू हा सुद्धा फरार आहे. स्वाती नरेंद्र पवार संतोषची बहीण ही सुद्धा फरार आहे. रणजित गेमा राठोड हा फरार आहे. पवन केशव राठोड फरार आहे आणि भीम मानसिंग चव्हाण हे सुद्धा फरार आहे. नाही ते आहे ना कॉलर. बर 30-30 मधील आरोपी हे सध्या फरार असून पोलीस आयुक्त कमिशनर साहेबाकडे आम्ही डिसेंबर 2024 मध्ये एकूण 70 लोकांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि या तक्रारीनुसार पोलीस आयुक्तांनी काही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे आणि मुख्य आरोपी सध्या फरार आहे. किती आरोपी फरार आहेत? फरार सध्या 7 ते 8 आरोपी फरार आहेत. तुमची काय मागणी आहे आता? आमची मागणी शासनाकडे एवढीच आहे की त्यांची मालमत्ता विकून आमचे जे पैसे गेलेले ते आमच्या गोरगरीब लोकांना परत मिळावे. पूर्ण नाव सांगा तुमचं. दिलीप एक जाधव. मिनिट. जर समजा तुमचे पैसे वेळेवर नाही मिळाले तर तुम्ही काय करणार? तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? आता आमचं पुढचं पाऊल हेच राहील, आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसू. अरे बुवा आता जनतालोकातून आम्ही बोलतो आहे की आमची शेतीवाडी विकून आमचे एक पैशाचा हे दाखवून आम्हाला फाशीगिरी केली. त्यांच्यावर काहीतरी निलाव झाला पाहिजे. पैसे आम्हाला काय लावला, कारण की माझी घरची मंडळी दुखत होती, त्यासाठी आम्ही शेती काय लावलं आणि त्याने पैसे घेऊन गेले 1,12,00,000 रुपये. आता परत माझा दुःख आहे, माझा मुलाबाळा मला पाहत नाही, मी रोडानं फिरतो. नाही जर पैसे आले तर मी आत्महत्या करणार किंवा काहीतरी उद्योग काहीतरी मंत्रीना दाखवा मला, ही दिशा काहीतरी दाखवा आम्हाला. तुमची काय आमची अपेक्षा आहे सरकारकडनं? हा, सरकारकडनं आमची अपेक्षा आहे की, कारण की आम्ही लईच परेशान झालेलं आहे की याच्या पैशासाठी पैसे करून आमची घरची मंडळी सुद्धा वारलेली. याच्यासाठी आम्हाला काहीतरी निर्णय पाहिजे, नाहीतर आम्ही आत्महत्या करणार. आता काहीतरी मुलं बाळा काहीतरी रोज मंदिरीन काम करते, पोट भरतं, आम्ही पण रोडानं माझे पैसे लईच परेशान चालू आहे. नाव काय तुमचं? तुकाराम राठोड, तुकाराम दीपा राठोड, जांभळीवाडी, तांडा.